हॅलो फ्रेंड्स, प्रातूस किचन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण झणझणीत असा गरम मसाला घरीच कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास प्रातूस किचन या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. गरम मसाला बनवण्यासाठी मी एक कढई मध्यम आचेवर तापत ठेवली आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचे. यानंतर वाळवलेला कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा. मी येथे 12 ते 15 मध्यम आकाराचे कांदे साल काढून बारीक उभे चिरून 7 ते 8 दिवस कडक उन्हात वाळवून घेतले. वाळवलेला कांदा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा. सुरुवातीला मध्यम आणि नंतर मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा. कांदा जरी कडक उन्हात वाळवलेला असला तरी तो तेलात भाजताना सुरुवातीला नरम पडतो आणि हळूहळू खरपूस व्हायला लागतो. त्यामध्ये थोडासा ओलसरपणा असल्यामुळे भाजायला थोडा जास्त वेळ लागतो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा रंग येईपर्यंत कांदा छान भाजून घ्यायचा आणि थंड होण्यासाठी एका परातीत काढायचा. जेवढा कांदा घेतला तेवढेच धने सुद्धा घ्यायचे आणि मंद आचेवर 4 ते 5 मिनिटे भाजून घ्यायचे. कांद्याप्रमाणेच धने सुद्धा थंड होण्यासाठी एका परातीमध्ये बाजूला काढायचे. सुरुवातीला आपण 10 ते 15 बेडगी मिरची घेतलेली आहे. ही मिरची कमी तिखट असते आणि रंग छान येतो. तेल टाकून मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची. यानंतर आपण संकेश्वरी 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहे. ही जास्त तिखट असते. भाजीला रंग गडद येण्यासाठी वापरता. मिरची कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायची. यानंतर 8 ते 10 गुंटूर ही मिरची घेतलेली आहे. ही मिरची चव आणि रंग या दोन्हींसाठी प्रसिद्ध आहे. ही मिरची तिखट आणि लालसर असल्यामुळे भाजीला रंग आणि चव सुद्धा छान येते. मंद आचेवर कुरकुरीत होईस्तोवर भाजून घ्यायची.
यानंतर आपण 5 ते 6 भोलार मिरची घेतलेली आहे. ही मिरची सुद्धा आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायची. यानंतर आपण 10 ते 12 काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे. यामुळे रंग छान येतो आणि ही मिरची कमी तिखट असते. ही मिरची सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायची. आता आपण खडे मसाले भाजून घ्यायचे. यामध्ये जायफळ 1, लवंगा 2 चमचे, मिरे 2 चमचे, चक्रफूल 2 चमचे, दालचिनी 4 तुकडे, जिरे 2 चमचे, बडीशेप 2 चमचे, हिरवी इलायची 2 चमचे. तेल टाकून हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं. हे सर्व भाजताना मंद आचेवरच भाजायचे. यानंतर 2 चमचे खसखस आणि 2 ते 3 तेजपान मंद आचेवर 3 ते 4 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे. येथे मी 2 मध्यम आकाराच्या खोबऱ्याच्या वाट्या चिरून घेतलेल्या आहे. यामध्ये तेल टाकून सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे. असा रंग आला की गॅस बंद करायचा आणि थंड होण्यासाठी एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवायचे. खोबरे आपल्याला मसाल्यात एकत्र करायचे नाही. सर्वात शेवटी मिक्सरच्या भांड्यात बारीक करून मसाला बारीक झाल्यावर त्याला चोळायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाजलेला थोडा थोडा अख्खा मसाला मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचा. खाली मोठे भांडे ठेवून त्यामध्ये चाळणी ठेवायची आणि मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेला मसाला चाळणीत टाकून चाळून घ्यायचा. येथे मी मैद्याला जी चाळणी वापरतो त्यापेक्षा थोडी मोठे होल असलेली चाळणी वापरलेली आहे. अशा प्रकारे भाजलेला सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचा आहे.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व मसाला चाळणीने चाळून घ्यायचा आणि यानंतर जो जाड मसाला उरतो तो सुद्धा पुन्हा मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचा आणि चाळून घ्यायचा. भाजलेल्या मसाल्यांमध्ये खोबरे लवकर बारीक होत नाही, त्याचे जाड कण बारीक राहतं आणि ते वाया जातं. म्हणून भाजलेले खोबरे सर्वात शेवटी बारीक करायचे. यानंतर यामध्ये 3 ते 4 चमचे भाजलेली हळद पावडर आणि मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेले खोबरे व्यवस्थित मसाल्याला लावून घ्यायचे. हे सर्व व्यवस्थित एकत्र करायचं आणि थंड झाल्यावर एका काचेच्या बरणीत भरून ठेवायचे. कशी वाटली होममेड गरम मसाला रेसिपी? ही रेसिपी नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास प्रतूस किचन या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.